या जन्मात माझ्या घरच्यांची आणि माझ्या धरणी मायेची मला मनासारखी सेवा नाही करता आली, पण देवानं पुन्हा हा जन्म दिला तर माझ्या अंगात असलेल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी माझ्या माणसांची आणि ह्या मातीची सेवा करत राहील. हेच माझं शेतकरी म्हणून व्रत असेल. आय समजा संपणार आहे. म्या माझ्या डोळ्यांनी बघितलं. समजा संपणार आहे. रखरखती जमीन, करपलेलं शेत, थेंबभर पाणी नाही, पाऊस पडणार नाही. आपलं शेत आता कधीच भरणार नाही. अरे अरे सदा शांत हो, शांत हो. ये इकडे बस, ये. मला सांग, काय बघितलंस तू? हो भाऊजी, तुम्हासनी कोणीतरी भास दाखवते आणि हे समजा माया झालाय आणि खरं असेलच कशावर ना. तुम्ही उगम मनाला लावून घेऊ नका सा. वहिनी, असं कसं मनाला लावून नको घेऊ. यंदा पाऊसच पडला नाही आणि समजा शेत करपलं तर. सदा, तू मला शब्द दिला होतास ना की आता चिंता करणार नाही म्हणून. मग आता असा काय विचार करतोयस तू? घेऊ नको पावसाळी पीक यंदा, राहू दे. हा गाय, असं कसं? सावकारांनी धन दिलंय आणि त्याच धनातून बियाणं आणलंय आणि बैलगाडीची डागडुजी केली आहे. सगळे आवत दुरुस्त केले तर आता समजा धन खर्च झालं आणि पेरणीच नाही केली तर सावकाराचं धन कसं फेडायचं? हाय, तुला ठाऊ आहे ना, अगं सावकार जेवढा चांगला आहे तेवढा तो कटर बी आहे. तो कुणाची बी दया करत नाही आणि माझ्यामुळे ह्या घरावर संकट आलं तर. अरे संकट आलं तर येऊ दे, आपण समजे मिळून तोंड देऊ त्याला. आधी संकट तर येऊ दे. उद्या काय होईल याची चिंता आज करून काय उपयोग आहे? पण आय, मन ऐकत नाही ग. सारखं वाटतं काहीतरी वंगाळ घडणार आहे, माझ्या हातातून काहीतरी निसटणार आहे. सदा, तुळजाईवर विश्वास ठेव. ती आपल्या लेकरांना कधी बी वाऱ्यावर सोडणार नाही. तुळजाई, आधी भय, आता चिंता. अजून किती परीक्षा घेशील ग आमच्या घराची? तुझ्या लेकराला सावर, नाहीतर ही चिंता आमच्या घराला आतून संपून टाक. देवी, तुम्ही? असं अचानक प्रकट होत जाऊ नका देवी. कोणाचं लक्ष गेलं तर. काळजी करू नका स्वामी. अहो, आम्ही सर्वांचा अंदाज घेऊनच इकडे आलो आहोत आणि आम्हाला कोणीही पाहिलेलं नाही. आणि महादेवांना चाहूल लागली तर? आम्हाला असं वाटतंय की आता फार काळ आपल्याला असं लपून छपून भेटण्याची गरजच पडणार नाही. म्हणजे? कारण तुळजाच्या मनात पुन्हा एकदा या कुटीत येण्याची ओढ निर्माण झाली आहे आणि या सर्वाचा एकच अर्थ होतो की तिला पुन्हा महादेवांना भेटायचं आहे. खरंच? परंतु तुम्ही हे कसं साध्य केलं? आम्ही काहीही केलेलं नाही स्वामी. आम्ही फक्त तुळजाच्या मनातील भावनांना शब्द मिळवून दिले. तिथे एकूण 3 स्त्रिया आहेत ज्या सतत तुळजाला पतिविरहाची जाणीव करून देत असतात आणि कधी कधी दुसऱ्याचं दुःख पाहिलं की स्वतःच्या दुःखाची जाणीव स्पष्ट होते. महादेवांची ही तीच अवस्था आहे. तुळजा इथे येऊन गेल्यापासून तेही अंतर्मुख झाले आहेत. त्यांच्या मनातही तिची ओढ आहे, परंतु ते व्यक्त होत नाहीत. परंतु देवी,
देवी, कुठे गेलात? देवी? कोणती देवी? काय रे, कोणाशी बोलत होतास? आणि देवी कोणती? देवी नाही, कोणाशी? देवी देवी नाही, मंगला मंगलाची आठवण आली होती. म्हटलं तिच्या आठवणीशीच 2 शब्द बोलाव. तुम्हाला येत नाही काय तुमच्या बायकोची आठवण? येते की, आणि हल्ली तर जरा जास्तच येते. तर या दिवसात मला एक गोष्ट मात्र समजली. कोणची? कधी कधी नात्याला जिंकवण्यासाठी अहंकार सोडावा लागतोय. कारण अहंकार जिंकला तर नातं हारते, पण नातं जिंकलं तर अहंकार हारला तरी काही फरक पडत नाही. नाही 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 नाही, डोक्याच्या वरनं गेलं समजा. कोण हारलं की कोण जिंकत? अरे ते म्हणजे आपलं नातं असतं. मला समजवत बसू नका. मला एवढंच सांगा, तुम्ही तुळजाला भेटायला जाणार आहे का नाही? येळ आले की नक्कीच जाणार आहे. कारण काही भेटी नियतीच ठरवत असते, आणि मला असं वाटतंय की तो येळ काय फार दूर नाही. अखेर नियतीचे चक्र पुन्हा फिरायला लागले आहे. आता फक्त त्या दोघांची भेट घडायची बाकी आहे. या येळेला तुमच्या गावात पाऊस पडणारच नाही. हे म्या नाही बोलत, नक्षत्र बोलत्यात. म्या फक्त त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यंदा पाऊसच पडला नाही तर माझं शेतात एक बी उगवणार नाही. माझं घर कसं चालणार? सावकाराकडनं घेतलेलं धन ते कसं फेडणार म्या? व्याजावर व्याज वाढत जाईल, आणि माझ्यामुळं माझ्या घरच्यांवर कर्जाचं डोंगर झालं तर? नाही 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 नाही, माझ्या आईच्या डोळ्यात म्या पाणी नाही बघू शकत. ह्यावर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. ह्यावर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. या जन्मात माझ्या घरच्यांची आणि माझ्या धरणी मायेची मला मनासारखी सेवा नाही करता आली, पण देवानं पुन्हा हा जन्म दिला तर माझ्या अंगात असलेल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी माझ्या माणसांची आणि ह्या मातीची सेवा करत राहील. हेच माझं शेतकरी म्हणून व्रत असेल.
हे हे कुठं आलो म्या? माझं शेत हे समजा ओसाड कसं काय पडलं? हे कसं झालं? सदानंद, तू फक्त एका बाजूचं दृश्य पाहतोयस. एकदा मागे वळून पहा. तुळजाई, हे एका बाजूला ओसाड शेत आणि दुसऱ्या बाजूला बहरलेलं शेत, हे दोन्ही एकदम कसं असेल? ह्याच्यातलं नेमकं खरं कोणतं तुळजाई? दोन्हीही सत्य आहेत सदानंद. एक तुझ्या भीतीने घडणारं आणि दुसरं तुझ्या प्रयत्नांनी घडणारं. तुझं उद्याचं सत्य तू आज कोणत्या दिशेने चालतोयस त्यावर ठरतं. नाही तुळजाई, माझ्या हातात काही बी नाही. भुजंगनी नक्षत्र बघून सांगितलंय यंदा पाऊस पडणार नाही. माझ्या हातात माझं भविष्य नाही. मग म्या काय बदलणार माझं भविष्य? मागे पहा. असं समज तुला तहान लागलीये, मग काय करशील? म्या ह्या गड्यातलं पाणी पिऊन टाकेल. पण त्या घड्यात खरंच पाणी आहे का? तुळजाई, आता ते गड्यात बघितल्याशिवाय मला तरी कसं कळणार? तीच तर खरी मेख आहे. तुला मडक्याचं झाकण न उघडता सांगायचंय की त्यात पाणी आहे का. तुळजाई, आता त्या मडक्यात पाणी असू पण शकतं आणि नसू पण शकतं. आता ते उघडल्या बिगर मला तरी कसं कळणार? जर त्यात पाणी असेल तर म्या पिईल. आणि नसेल तर समोर नदी आहे, मी नदीवरनं भरून आणल. आता ताण लागलीये म्हणल्यावर ताण तर भागवावीच लागेल ना. यालाच प्रयत्न म्हणतात सदानंद. तहान लागल्यावर माणूस पाण्याची चिंता करत बसत नाही, तो पाणी शोधतो. जीवनातही तसंच असतं. परिणामांपेक्षा प्रयत्नांवर विश्वास ठेव. तुळजाई, लक्षात ठेव, जेव्हा तू परिणामांची चिंता सोडून कर्माला कवटाळतोस तेव्हा नियती देखील तुझ्या प्रयत्नांना साथ देते. मीच भेगाळलेल्या धरतीची वेदना आहे. मीच प्रत्येक तहानलेल्या जीवाची आर्त हाक आहे. मीच आभाळाच्या निःशब्दतेत दडलेली भीती आहे. मीच निसर्गाच्या कोपाचं रौद्र रूप आहे आणि मीच प्रलयाची चाहूल आहे. आम्हीच नव्या जीवनाची पहाट आहोत. आम्हीच धरतीच्या कुशीत पुन्हा फुलणारं चैतन्य आहोत. आम्हीच अन्नपूर्णा आहोत. आम्हीच प्रत्येक जीवाच्या उदराची तृप्ती आहोत. आम्हीच भरभराट आहोत आणि आम्हीच नवसृजन आहोत. सृष्टी दोन्ही रूपांनी पूर्ण आहे. आम्ही संकटही आहोत आणि त्यावरचा उपाय देखील. प्रश्न एवढाच
तू कोणत्या रूपापर्यंत पोहोचण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतोस. तुझ्या प्रयत्नांची दिशा तुझं भविष्य ठरवते. आम्ही चिंतानाशिनी आहोत. चिंता करू नकोस. मार्ग शोध, प्रयत्न कर, कारण प्रयत्नातून उत्तर जन्माला येतं आणि चिंतेतून केवळ अंधार. लक्षात ठेव, चिंतेमध्ये आणि चितेमध्ये केवळ एका बिंदूचं अंतर असतं. तो बिंदू पुसला की चिंता चिता व्हायला वेळ लागत नाही. म्हणून चिंतेला नाही, कर्तव्याला धरून राहा. आम्ही प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहोत. तुझा हात कधीही सोडणार नाही. हाय तुळजाईचा उद उद, आई राजा उद उद. शेतकरी आभाळाकडे बघत जगत असतो, पण हात मात्र कधीच थांबवत नाही. आतापासून मी बी तसंच जगणार आहे. पाऊस पडो नाहीतर नाही पडो, तुळजाई म्या माझा नांगर कधीच थांबवणार नाही. चिंतेवर विजय मिळाला. ब्रह्मांडात दिव्य स्वस्तिकाची अजून एक आरी उजळलीय. ज्या क्षणी मनुष्य आपल्या विकारांवर विजय मिळवतो, त्या क्षणी ब्रह्मांडातील संतुलन अधिक दृढ होतं. तुळजा, तू केवळ विकारांचा पराभव करत नाहीस, तर प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात आशेचा दीप प्रज्वलित करतेस. युगानुयुगे अशीच चिंतानाशिनी बनून भक्तांच्या जीवनाला दिशा देत राहा. हे सपान होतं की सगळं खरं घडलं? तुळजाई, मला समजा कळलं. धन्यवाद देवी आई, धन्यवाद. सदा काय र, झोप नाही लागली का? नाही का चिंता करत बसलास परत? आय, चिंता करायची आता काय बी गरज नाही. पण आय, एक गोष्ट विचारायची होती. काय र? नाही म्हणजे आपल्या गावात ह्याच्या आधी असं कधी झालंय का की पाऊसच पडला नाही? लय वर्ष झाली त्याला. तू लहान होतास तेव्हा झालं होतं असं. पावसानं पार पाटच फिरवली होती. मग बानी काय केलं होतं ग? त्याला लय वर्ष झाली, काय आठवना. अगं हे सांग की लवकर. कोण आहे? कोण आहे तिथे? आम आम कसं शक्य आहे? आता इथे होता आमच्या दृष्टीसमोर, कुठे गेला?
शुंभा, काय झालं असुर नरेश? एवढ्या रात्री काय करता आहात आपण? आम्हाला कसला तरी आवाज आला म्हणून आम्ही बाहेर आलो. काय झालंय? आपल्या प्रासादात कुणाला तरी शिरताना आम्ही पाहिलं. जो कोणी होता तो काळ्या वस्त्रामध्ये होता. आम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण आमची चाहूल लागल्यावर तो पसार झाला. तो इथेच कुठेतरी आहे. असुर नरेश, याचा अर्थ ही व्यक्ती तीच असू शकते जिने असुरेखेवर हल्ला केला आणि पद्महंसाला इथून पलायन करण्यासाठी मदत देखील केली. मग तो जो कोणी आहे इथून गेला कुठे? संपूर्ण प्रासाद आमच्या दृष्टिक्षेपाखाली आहे. असुर नरेश, ती व्यक्ती जर आपल्या महालात असेल तर इथून कुठे जाऊ शकणार नाही. आम्ही लगेचच सैनिकांना सांगून पहारा दुप्पट करायला लावतो. लगेच. नाही, आम्हाला केवळ त्याला पकडायचं नाही. देवी मला क्षमा करा. देवी देवी मला माफ करा. आपला तिसरा वारही रिकामा गेला. देवी आता काहीच दिवसात चातुर्मास सुरू होणार आणि जर तो सुरू झाला तर आपण ठरवलेलं सगळं वाया जाणार आणि त्या तुळजाचा विजय होणार. देवी, यावेळी मी समजा केलं होतं. हा, त्याला चिंतेच्या जाळ्यात सुद्धा अडकवलं होतं. देवी देवी, शेवटची संधी द्या मला. पण तू कमी पडलास. आता सांग, तुला काय शिक्षा देऊ? म्या पुढच्या इकराला अजिबात हरू देणार नाही. देवी देवी, माझं पुढचं सावज भिके आहे, जो मुळातच माझा भक्त आहे. देवी, त्याला जुगार खेळायचं व्यसन आहे आणि आपला पुढचा इकार व्यसन ह्यो त्याला बरोबर लागू होतोय. देवी देवी, सोडा मला. आज ह्यांच्यामुळे तू वाचलास, अन्यथा उद्याच्या सूर्योदयाचं दर्शन तुझ्या नशिबातच नव्हतं. भुजंगा, हा माझा अंतिम प्रहार निष्फळ ठरता कामा नये. म्हणूनच हे माया शस्त्र मी तुला अर्पण करते. तू ज्या गोष्टीचं चिंतन करशील हे शस्त्र त्याचंच रूप धारण करेल आणि ज्याच्या स्वाधीन करशील त्याच्या प्राणशक्तीचं क्षणाक्षणाला शोषण करू लागेल. लक्षात ठेव, यावेळी तुझ्या डावातून भिक्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला तर त्याला वाचवणाऱ्यालाच त्याची किंमत मोजावी लागेल. कोण हा यो रहस्यमय माणूस? नक्कीच यो कोणीतरी मोठा असणार. उगाच आपल्या सामर्थ्याच्या पलीकडचं ओझं उचलू नकोस. ज्याची जितकी पात्रता त्याने तितक्याच कार्याला हात घालावा. मला ठाऊक होतंच आजच्या अपयशानंतर तुम्ही माझ्याकडे यालच, पण लक्षात ठेवा, आजचा दिवस तुळजेचा असेल पण उद्याची रात्र माझी असेल. कारण आता भूलोकावर अवतरणार आहे व्यसन. भयावर विजय मिळवता येतो, चिंतेतून मार्गही काढता येतो, पण व्यसन एकदा माणसाच्या मनावर राज्य करू लागलं तर त्याचं पतन अटळ होतं. यावेळी भूलोकाला वाचवणं तुळजालाही सोपं जाणार नाही.
आणखी एका कोड्याचं उत्तर सापडलं. परंतु अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ह्या गावावरचा पाऊस अचानक कसा नाहीसा झाला? माझ्या हातात काही बी नाही. भुजंगनी नक्षत्र बघून सांगितलंय ही यंदा पाऊस पडणार नाही. माझ्या हातात माझं भविष्य नाही. भुजंगाने बरोबर नक्षत्रांचा वेध घेतला असेल की सदानंदाच्या मनात चिंता निर्माण करण्यासाठी तो केवळ असत्य बोलला असेल. नक्षत्रांचा वेध घेणं ही सामान्य विद्या नाही, त्यामागे दैवी सामर्थ्य लागतं. जर त्याने खरंच भविष्याचा वेध घेतला असेल तर त्याला कोणत्या मायावी शक्तीची साथ लाभली? तू ज्या गोष्टीचं चिंतन करशील हे शस्त्र त्याचंच रूप धारण करेल. मग ही पेटी त्या भिक्याला सारीपाटाच्या नादाला लावायला कशी मदत करणार? मला असं काहीतरी पाहिजे की ज्यानं भिक्या सारीपाटाच्या डावात असा गुरफटला पाहिजे की त्याला त्या नादातून कोणीच बाहेर काढू शकणार नाही. कोणीच नाही. हे काय होते? किती तापली? आग लागली की काय? हा कसला चमत्कार आहे? देवी, प्रणाम देवी. तुम्ही जे म्हणला होतात ना त्याचा मी विचार केलाय. आजच जाऊ माझ्या धन्याला भेटायला. हो, आजच निघूया. परंतु त्याआधी आम्हाला एक महत्वाचं कार्य पूर्ण करायचं. तामसी, आज्ञा देवी. हे संदेशपत्र सूर्यदेव आणि चंद्रदेव यांच्याकडे घेऊन जा. त्यांना हे दाखव आणि पुढे काय करायचे ते स्वतःच तुला सांगतील. जशी आज्ञा देवी. देवी, त्या संदेश पत्रामध्ये नेमकं काय आहे? योग्य वेळी ते तुला देखील समजेल.